श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान गोपाल कृष्णाची स्वारी उद्धवाला सांगते. उद्धवा, गुणानाम समिश्राणाम पुमान्येन यथा भवेत. हे पुरुषश्रेष्ठा, कोणत्या गुणामुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो ते तुला सांगतो. लक्ष देऊन ऐक. शमोदमस्तितिक्षेक्षा तपस्सत्यम दया स्मृती. मन संयम, इंद्रिय निग्रह, सहिष्णुता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, विषय उपभोगांबद्दल अनिच्छा, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सहजता आणि सरलता हे सत्वगुणाच्या वृत्ती आहेत. सत्वगुणांच्या वृत्तीचे लक्षणं सांगितलेत. ज्याच्यामध्ये सत्वगुण आहे मनाचा संयम, इंद्रियांचा निग्रह. लक्षात ठेवायचं, एकदम ह्या गोष्टी साध्य होत नाही, पण कुठेतरी प्रयत्न केला तर सहिष्णुता, विवेक, तप, सत्याने वागणं, दया करणं, स्मृती, संतोष जे आहे त्याच्यामध्ये संतोषी असणं, त्याग जे मिळाले त्याचाही त्याग करता येणं, विषय उपभोगांबद्दल अनिच्छा, या सगळ्या गोष्टी सत्वगुणामध्ये येतात. मंडळी, समर्थांनी मुद्दाम दासबोधामध्ये सत्वगुणाची लक्षणं, रजोगुणाची लक्षणं आणि तमोगुणाची लक्षणं ओवीबद्ध स्वरूपामध्ये सांगितली आहे. निश्चित वेळ काढून आपण वाचलं तर आपल्याला नक्की याचाही लाभ होईल. बरं, समर्थांसारख्या महापुरुषांनी जे अनुभवलं, कारण त्यांनी सांगितलंच आहे की हे नाना ग्रंथांच्या संमती, वेद, वेदांत आणि श्रुती, येथे मुख्य आत्मप्रचिती बोलिली असे श्रीराम. नाना ग्रंथाच्या संमती हे सांगितलं कुठून? ह्याच ग्रंथांच्या आधारे सांगितलंय. मंडळी, तुकाराम महाराजांनी सुद्धा ते सांगितलं की आम्ही मनाने काहीच सांगत नाही आहे. हे जे वेदांनी सांगितले, शास्त्रांनी सांगितले, स्मृतींनी सांगितलंय, श्रुतींनी सांगितलंय, तेच फक्त सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. काम इहा मदस्तृष्णा स्तंभ आशीर्भिदा सुखम मदोत्साहो यश प्रीतिर हास्यम वीर्यम बलोद्यमः. इच्छा, प्रयत्न, गर्व, लोभ, ताण, अपेक्षा, भेदबुद्धी, विषय उपभोग, युद्ध आदीसाठी गर्वयुक्त उत्साह, आपल्या यशावर प्रेम, विनाकारण हास्य, पराक्रम, हट्टाने उद्योग करणं आदी रजोगुणाच्या वृत्ती आहेत. क्रोधो लोभो नृतन्हिंसा यांछादंभ क्लमः कलिही शोकमोहौ विषादार्ती निद्राशाभिरन्युद्दमः. अतिक्रोध, अतिलोभ, मिथ्या, खोटं भाषण, हिंसा, कायम याचना, पाखंड, अगदी जे नाही ते भासवणं आणि जे आहे ते लपवणं, श्रम, कायम भांडणं, कायम शोक, कायम मोह, विषाद, अतिनिद्रा, आशा, भय, आळस, ह्या सगळ्या तमोगुणाच्या वृत्ती आहेत. सत्वगुणाच्या वृत्ती सांगितल्या, रजोगुणाच्या वृत्ती सांगितल्या, तमोगुणाच्या वृत्ती सांगितल्या.
अशा प्रकारे उद्धवा 3 गुणांच्या मिश्रणानेच मी आणि माझं या प्रकारची बुद्धी उत्पन्न होते. मन, शब्दादी विषय, इंद्रिय आणि प्राण यांच्या योगाने वृत्तींचा व्यवहार होतो. जेव्हा धर्मे चार्थे च कामे च यदासौ परिनिष्ठितः गुणानां सन्निकर्षोऽयं श्रद्धारति धनावहः. जेव्हा मनुष्य धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ साध्य करण्यात तत्पर असतो, तेव्हा त्याला सत्वगुणापासून श्रद्धा, तमोगुणापासून धन आणि रजोगुणापासून प्रेम यांची प्राप्ती होते. हेही गुणांचेच मिश्रण आहे. जेव्हा माणूस सकाम कामात किंवा गृहस्थाश्रमामध्ये किंवा स्वधर्म पालनात निष्ठा ठेवून ती कामं करतो, त्यावेळी सुद्धा त्याचे ठिकाणी 3 गुणांचे मिश्रण आहे असं समजावं. माणसाच्या ठिकाणी शमदमादी गुणांवरून सत्वगुण, कामादी प्रवृत्तीवरून रजोगुण आणि काम क्रोध आदींवरून तमोगुण प्रबल आहे हे समजता येतं. पुरुष असो की स्त्री जेव्हा निष्काम भावनेने आपल्या नित्य नैमित्तिक कर्मांनी भगवंताची म्हणजे माझी आराधना करते, तेव्हा ती व्यक्ती सत्वगुणी आहे असं समजलं पाहिजे. यदा आशिष आशास्य मान भजेत स्वकर्मभिः. सकाम भावनेने आपल्या कर्मांनी माझं भजन पूजन करणारा रजोगुणी आणि जो शत्रू नाश आदींसाठी माझं पूजन करतो तो तमोगुणी समजावा. सत्व, रज, तम हे 3 गुण जीवाचे आहेत, माझे म्हणजे परमात्म्याचे नाही. हे जीवाचे गुण आहेत. हे प्राण्यांच्या चित्तामध्ये निर्माण होतात. त्यामध्ये आसक्त झाल्याने जीव संसार बंधनात बांधला जातो. सत्वगुण हा प्रकाशदायी, निर्मल आणि शांत आहे. जेव्हा तो रजोगुण आणि तमोगुण यांचा पराभव करून वाढतो, तेव्हा पुरुष सुख, धर्म, ज्ञान आदींनी युक्त होतो. रजोगुण भेदबुद्धीचा कारणीभूत आहे. आसक्ती आणि प्रवृत्ती हा त्याचा स्वभाव आहे. जेव्हा तमोगुण आणि सत्वगुण यांच्यावर मात करून रजोगुण वाढतो, तेव्हा मनुष्य दुःख, कर्म, यश आणि आर्थिक संपन्नता यांनी युक्त होतो. अज्ञान हे तमोगुणाचं स्वरूप आहे. आळस आणि बुद्धीची मूढता हे त्याचा स्वभाव आहे. जेव्हा तो वाढून सत्वगुण आणि रजोगुणाला मागे टाकतो ना, तेव्हा माणूस आकांक्षा, शोक, मोह, हिंसा, निद्रा, आळस यांना वश होतो. जेव्हा चित्त प्रसन्न असतं, इंद्रिय शांत असतात, देह निर्भय असतो आणि मनामध्ये आसक्ती नसते, तेव्हा सत्वगुण वाढलेला असतो असं समजायचं. माझ्या प्राप्तीसाठी सत्वगुण हा मुख्य कारक आहे. साधन माझ्याकडे येण्याचं सत्वगुणच आहे. जेव्हा कर्म करीत असताना जीवाची बुद्धी चंचल, ज्ञानेंद्रिय असंतुष्ट, कर्मेंद्रिय अस्वस्थ आणि मन भ्रांत होते, तेव्हा रजोगुणाचा जोर वाढलाय असं समजायचं. चित्त जेव्हा ज्ञानेंद्रियांच्या द्वारे शब्द आदी विषय योग्य रीतीने समजण्यास असमर्थ ठरतात आणि खिन्न होऊन निराश होतील, तेव्हा मन सुन्न होईल. तसंच अज्ञान आणि खेद यांची वाढ होईल, तेव्हा समजायचं की तमोगुण वाढलाय. उद्धवा, एधमाने गुणे सत्वे देवानां बलमेधते असुराणांच रजसी तमस्युद्धव रक्षसाम. उद्धवा, सत्वगुण वाढल्यावर देवतांचे, रजोगुण वाढल्यावर असुरांचे आणि तमोगुण वाढल्यावरती राक्षसांचे बळ वाढते. वृत्तींमध्ये सुद्धा अनुक्रमे सत्व आदी गुण वाढल्यावर देवत्व, असुरत्व आणि राक्षसत्व प्रधान, निवृत्ती किंवा प्रवृत्ती, मोह यांचं प्राबल्य दिसायला लागतं. सत्वगुणामुळे जागृती, रजोगुणामुळे स्वप्न आणि तमोगुणामुळे सुषुप्ती असते असं समजायचं. तुरीय अवस्था आत्मरूप असल्याने या तिन्हींमध्ये साक्षीत्वाने एकरूप होऊन व्याप्त असते. वेदाभ्यासामध्ये तत्पर असणारे ब्राह्मण सत्वगुणांच्या द्वारे उत्तरोत्तर वरच्या लोकांमध्ये जातात. तमोगुणांमुळे जीवांना वृक्ष आदींपर्यंतची अधोगती प्राप्त होती आणि रजोगुणामुळे मनुष्य शरीर प्राप्त होतो. सत्वगुणाच्या वृद्धीत मृत्यू आला असता स्वर्गाची प्राप्ती, रजोगुणाच्या वृद्धीत मृत्यू आला मनुष्य लोक आणि तमोगुणाच्या वृद्धीत असताना ज्याला मृत्यू येतो
त्याला नरकाची प्राप्ती होते. परंतु जे त्रिगुणातीत असतात त्यांना मात्र माझ्या लोकाची प्राप्ती होते. कैवल्यम सात्विकम ज्ञानम रजो वैकल्पिकं च यत् प्राकृतं तामसं ज्ञानम मन्निष्ठम निर्गुणं स्मृतम. जेव्हा आपल्या धर्मानुसार केलेले कर्म निष्काम किंवा मला समर्पित केले जाते तेव्हा ते सात्विक. ज्या कर्माच्या अनुष्ठानामध्ये एखाद्या फळाची अपेक्षा तेव्हा ते राजस. आणि कर्म करण्यात एखाद्याला त्रास देणं आदी भाव असतो तेव्हा ते तामसिक कर्म आहे. एकमेवा द्वितीय आत्म्याचे ज्ञान हे सात्विक ज्ञान आहे. देहयुक्त आत्मा करता भोगता आहे असं समजणं हे राजस ज्ञान आहे. आणि केवळ शरीरालाच आत्मा मानणं हे मात्र तामस ज्ञान आहे. आणि गुणातीत ज्ञान हे माझ्या स्वरूपाचं खरं ज्ञान आहे. वनात राहणं सात्विक निवास आहे, गावामध्ये राहणं राजस निवास आहे, आणि जुगार आदी चालणाऱ्या घरात राहणं हे तामस निवासस्थान आहे. माझ्या मंदिरात राहणं हे मात्र निर्गुण निवासस्थान आहे. अनासक्त भावाने कर्म करणारा सात्विक आहे, अत्यंत आसक्त होऊन कर्म करणारा राजस आहे, आणि कोणताही विचार न करता कर्म करणारा तामस आहे. आणि फक्त मलाच शरण येऊन कर्म करणारा तो मात्र निर्गुण आहे. आत्मज्ञानविषयक श्रद्धा ही सात्विक, कर्मविषयक श्रद्धा ही राजस, अधर्माच्या ठिकाणी श्रद्धा तामस, आणि माझी सेवा करण्यामध्ये श्रद्धा हे मात्र निर्गुण आहे. आरोग्यदायी, पवित्र आणि अनायासे मिळणारे भोजन हे सात्विक, जिभेला रुचकर वाटणारे अन्न हे मात्र राजस, आणि दुःखदायी अपवित्र आहार म्हणजे तामस. आत्मचिंतनाने प्राप्त होणारे सुख सात्विक सुख, विषयांपासून प्राप्त होणारे सुख राजस सुख, मोह आणि दीनतेने प्राप्त होणारं सुख हे मात्र तामस सुख आहे. माझ्या आश्रयाने मिळणारं ते गुणातीत सुख आहे. द्रव्यं फलं कालो ज्ञानं कर्मचकारकः. वस्तू, स्थान, फळ, काळ, ज्ञान, कर्म, कर्ता, श्रद्धा, अवस्था ही निरनिराळी शरीर आणि निष्ठा हे सर्व त्रिगुणात्मकच आहे. आणि हे पुरुष श्रेष्ठा, पुरुष आणि प्रकृती यांच्या आश्रयाने असणारे सर्व पदार्थ गुणमय आहे. मग ते इंद्रियांच्या अनुभवाचे असोत, शास्त्रांनी सांगितलेले असोत, की बुद्धीने विचार केलेले असोत. जीवाला योनी किंवा गती त्या त्या कर्मानुसार मिळतात. हे उद्धवा, जो जीव चित्तात उत्पन्न होणाऱ्या विकारांवर विजय मिळवतो तो भक्तियोगाने माझ्यामध्ये निष्ठा ठेवतो आणि त्यामुळे माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतो. म्हणून तस्माद् देहमिमं लब्ध्वा ज्ञान विज्ञान संभवम गुणसंगम विनिर्धूय मां भजन्तु विचक्षणाः. म्हणून शहाण्या माणसांनी तत्वज्ञान आणि साक्षात्कार यांची प्राप्ती करून देणारे हे मनुष्य शरीर मिळाल्यावरती गुणांची आसक्ती दूर करून फक्त माझं भजन करावं. निस्संगो मान भजेत विद्वान प्रमत्तो जितेंद्रियः. विचारवंताने सावध राहून सत्वगुण अंगीकारून रजोगुण आणि तमोगुण यांच्यावर विजय मिळवावा, इंद्रियांवर ताबा मिळवावा आणि आसक्ती सोडून माझ्या भजनी लागावं. चित्तवृत्ती शांत करून कोणतीही अपेक्षा न ठेवता सत्वगुणावर सुद्धा विजय मिळवावा. अशा प्रकारे गुणांपासून मुक्त होऊन जीव आपला जीवभाव सोडतो आणि माझ्याशी एकरूप होतो. जीवो जीवं विनिर्मुक्तो गुणैश्चाशय संभवैः. जीवभावातून मुक्त झालेला जीव अंतःकरणात उत्पन्न होणाऱ्या विकारांपासून मुक्त होतो आणि ब्रह्मस्वरूप माझ्याशी एकरूप होऊन पूर्ण होतो. मग त्याचे कुठेही येणे जाणे शिल्लक राहत नाही. शुकाचार्य म्हणतात, भगवान गोपाल कृष्णांनी अशा प्रकारे सत्व रज तम या 3 गुणांमध्ये विस्तारित मानवी जीवन उद्धवाला सांगितलं. आणि राजा, ते मी तुला सांगितलं तर निश्चितच श्रोतेहो, तुम्ही मी सुद्धा सात्विक वृत्तीने जगण्याचा प्रयत्न करू आणि या नरदेहाचं सार्थक करून घेण्याचा प्रयत्न करू. भेटूया उद्याच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.